आपला पार्टनर व्यस्त आहे हे माहीत असूनही चिडचिड का होते? अनेकदा नात्यांमध्ये असा प्रसंग येतो जिथे आपला जोडीदार त्याच्या कामात किंवा इतर जबाबदाऱ्यांमध्ये खूप व्यस्त असतो. हे आपल्याला तर्कशुद्ध पातळीवर समजतं, पण तरीही मनात कुठेतरी राग, चिडचिड किंवा निराशा दाटून येते. त्यांना काम आहे हे मला कळतंय, पण तरीही मला त्रास का होतोय? हा प्रश्न अनेकांना सतावतो. यामागे केवळ वरवरच्या भावना नसून खोल मानसशास्त्रीय कारणे दडलेली आहेत. नंबर 1. भावनिक गरजा आणि अपेक्षा, इमोशनल नीड्स अँड एक्सपेक्टेशन्स. प्रत्येक व्यक्तीच्या काही भावनिक गरजा असतात, जसे की प्रेम, आपुलकी, महत्त्व आणि सुरक्षिततेची भावना. जेव्हा आपला जोडीदार सतत व्यस्त असतो, तेव्हा कळत नकळत या गरजांकडे दुर्लक्ष होतं. आपल्याला असं वाटू लागतं की आपण त्यांच्या प्राधान्यक्रमात, प्रायोरिटी लिस्टमध्ये खाली ढकलले गेलो आहोत. जरी त्याच्या व्यस्ततेचं कारण योग्य असलं, तरी आपल्या भावनिक गरजा अपूर्ण राहिल्यामुळे एक प्रकारची पोकळी निर्माण होते. हीच पोकळी पुढे जाऊन चिडचिडीच्या रूपात बाहेर पडते. संशोधनानुसार जेव्हा भावनिक गुंतवणुकीचा, इमोशनल इन्व्हेस्टमेंट याचा अभाव जाणवतो, तेव्हा नात्यात असुरक्षितता आणि असमाधान वाढते. नंबर 2. अटॅचमेंट थेअरी. मानसशास्त्रज्ञ जॉन बॉल्बी यांनी मांडलेल्या अटॅचमेंट थेअरीनुसार प्रत्येक व्यक्तीची लहानपणी पालकांसोबत तयार झालेली भावनिक नात्याची एक शैली, अटॅचमेंट स्टाईल असते, जी प्रौढपणीच्या प्रेमसंबंधांवर प्रभाव टाकते. चिंताग्रस्त व्यग्र अटॅचमेंट, अँक्शियस प्री ऑक्युपाईड अटॅचमेंट. ज्या व्यक्तींची अटॅचमेंट शैली ही असते, त्यांना नात्यात सतत जवळीकीची आणि आश्वासनाची गरज असते. जोडीदाराच्या थोड्याशा दुराव्यानेही त्यांना एकटेपणा आणि भीती वाटते. त्यामुळे पार्टनर व्यस्त असल्यास ते आपल्याला सोडून तर देणार नाहीत ना, किंवा आपलं महत्त्व कमी झालंय का, यांसारखे विचार मनात येतात आणि त्यातून चिडचिड निर्माण होते. सुरक्षित अटॅचमेंट, सेक्युअर अटॅचमेंट. ज्यांची अटॅचमेंट शैली सुरक्षित असते, ते जोडीदाराच्या व्यस्ततेला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतात आणि स्वतःला भावनिकदृष्ट्या स्थिर ठेवू शकतात. नंबर 3. संज्ञात्मक विकृती, कॉग्निटिव्ह डिस्टॉर्शन्स. आपला दृष्टिकोन आणि विचार करण्याची पद्धत आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवते. जोडीदाराच्या व्यस्ततेमुळे मनात काही नकारात्मक विचारांची मालिका सुरू होते, ज्याला मानसशास्त्रात संज्ञात्मक विकृती म्हणतात. ब्लॅक अँड व्हाईट थिंकिंग. ते माझ्यासाठी वेळ देत नाहीत, म्हणजे त्यांचं माझ्यावर प्रेमच नाही, असा टोकाचा विचार करणे. पर्सनलायझेशन. जोडीदाराच्या व्यस्ततेला स्वतःवर ओढवून घेणे. मीच कंटाळवाणी असेल, म्हणून ते माझ्यापेक्षा कामाला जास्त महत्त्व देतात, असा विचार करणे. कॅटास्ट्रोफायझिंग. छोट्याशा गोष्टीचा मोठा बाऊ करणे. आज ते कामामुळे बोलले नाहीत, म्हणजे आता आमचं नातं तुटणार, अशी भीती बाळगणे. हे नकारात्मक विचार आपल्या मनात घर करतात आणि त्यामुळे आपल्याला राग येऊ लागतो, जरी परिस्थिती तितकी गंभीर नसली तरी. नंबर 4. एकटेपणा आणि दुर्लक्षित झाल्याची भावना, लोनलीनेस अँड फीलिंग निग्लेक्टेड. जेव्हा आपण जोडीदाराकडून भावनिक आधाराची अपेक्षा करत असतो आणि त्याच वेळी तो उपलब्ध नसेल, तर आपल्याला प्रचंड एकटेपणा जाणवतो. आपल्याला असं वाटतं की आपल्या भावना आणि गरजांकडे दुर्लक्ष होत आहे. ही दुर्लक्षित झाल्याची भावना स्वाभिमानाला, सेल्फ इस्टीमला धक्का पोहोचवते आणि यातून येणारी हताशाच रागाच्या किंवा चिडचिडाच्या स्वरूपात व्यक्त होते. थोडक्यात, पार्टनर व्यस्त आहे हे माहीत असूनही होणारी चिडचिड ही केवळ एक वरवरची प्रतिक्रिया नाही. यामागे आपल्या अपूर्ण भावनिक गरजा, आपली अटॅचमेंट शैली, नकारात्मक विचार करण्याची पद्धत आणि एकटेपणाची भावना यांसारखी अनेक मानसशास्त्रीय कारणे आहेत. यावर मात करण्यासाठी तर्कशुद्ध विचारांपेक्षा भावनिक समज आणि संवाद अधिक महत्त्वाचा ठरतो. प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता. त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू. तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा. मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल. मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या. त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता. लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया. तूर्तास धन्यवाद.